तर नमस्कार मंडळी, माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. ब्लॉगचं कारण गावाकडचं मित्राचं लग्न. जवळपास 3 तास प्रवास केल्यावर मित्राच्या लग्नात पोचलो. नवरदेव नवरी 4-5 फोटोग्राफर लोकांच्या गरड्यात सापडले होते. फोटोग्राफर होणे काही सोपे नाही, कारण नवरदेव नवरीच्या कमी आणि यांच्याच पोच जास्त पाहायला भेटत होत्या. नंतर मंडपात गेल्यावर नवरदेवाची म्हणजे वरबापाची छाती भेट झाली, कारण गळा भेट होणार कशी. वरबापाची हाईट 6 फूट होती. इकडं अजून नवरदेवाला सजवायची तयारी कलवाऱ्यांकडून पूर्ण झाली नव्हती. त्यात एका कलवाऱ्याला सेंटची बाटली सापडली. मग त्याने मोटरीचं बटन दाबावं तसं तो स्प्रे नवरदेवाच्या अंगावर बदाबदा चावला. लग्नाला आधीच उशीर होत असल्यामुळे तिथे गावच्या पाटलांची एंट्री झाली. त्यांनी एका आवाजात नवरदेव मिरवायला बाहेर काढला. थोडा वेळ मंगल कार्यालयात बसल्यावर स्वतःला ऑनलाईन रेकॉर्ड होत असलेल्या स्क्रीनवर स्वतःला कॅप्चर करायचे वायफळ प्रयत्न सुरू होते. मिरवायला गेलेल्या नवरदेवाची वाट पाहत मी मंगल कार्यालयात बसलो होतो. तेवढ्यात मंगल कार्यालयाच्या डाव्या साईडना लोक मंगल कार्यालयाच्या मागं जाताना दिसली. मग मी पण मंगल कार्यालयाच्या मागच्या साईडला जाऊन बघितले, तर ती गर्दी जेवणासाठी झाली होती. ज्यांच्या घरातील जवळच्या व्यक्तीचं लग्न होतं असे 2 व्यक्ती माझ्या दोन्ही साईडला बसले होते. त्या दबावामुळे मी 12-13 पुऱ्या खाल्ल्या. नवरदेवाची एंट्री झाली आणि हा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. मग नवरदेवासोबत फोटो सेशनची तयारी सुरू झाली. नवरी आणि नवरीच्या कलवाऱ्यांची गाठ घेऊन नवरदेवासोबत एक छोटासा प्रँक केला. घरी परत येत असताना त्याच गावात एका किराणा मालाच्या दुकानाच्या बोर्डवर योगायोगाने नवरदेवाच्या नाव आणि आडनावासहित काहीतरी लिहिलं होतं. तुम्ही ते वाचा आणि मला सांगा केवढ्याला. धन्यवाद.